आज शिकून पहिले सेंट्रिपिटल फोर्स आहे. माती बिना उडून गेली ना दादा सर बोलतील बर व्हिडिओ सेंट्रिपिटल फोर्स ना एवढा चांगल्या रायटिंग मध्ये कधी नाही लिहू रे. सेंट्रिपिटल फोर्स अँड चला आज डिस्कस करून कशाबद्दल सेंट्रिपिटल फोर्स अँड जर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असेल त्याच्यामध्ये दोन फोर्सेसच्या बहुत मोठा हात असते. एक असं सेंट्रिपिटल फोर्स ना ठीक आहे ना. सर्क्युलर मोशन करण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स दोन्ही बहुत महत्वाचे आहेत. ठीक आहे ना. काही ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स महत्वाचे असते, काही ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स महत्वाचे असते. सेंट्रिपिटल फोर्स समजा मी एक रस्सी घेतलो आणि त्याच्यामध्ये एखादी वस्तू बांधून गोल 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 फिरतो त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स महत्वाचे असते. पर एखादा मौत का कुआ आहे पता है वेल ऑफ डेथ अरे ते स्टंट मारतात रे त्या ठिकाणी जेव्हा बाईक घुमते त्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स महत्वाचा असते. जर हा फोर्स कम झाला तर तो बाईक सीधी खाली पडून जाईल. नीती सेंट्रिपिटल फोर्स कम झाला तर दगड खाली पडून जाईल. ठीक आहे ना. दोन्ही फोर्स सर्क्युलर मोशन मध्ये बहुत महत्वाचे असतात. सेंट्रिपिटल याच्या नावावर डिकोड करू याले. सेंट्री म्हणजे सेंटरकडे ठीक आहे ना. पिटल म्हणजे सेंटरच्या डायरेक्शन मध्ये. फ्युगल म्हणजे सेंटरच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. हा टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. हा करायला अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. हा टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल आहे ना. हा अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे ना. लक्षात का. आता लक्ष द्या याचे एक्झाम्पल घेऊ. याच्या डेफिनेशन म्हणू. समजा एक पार्टिकल आहे हा सेंटर हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करूनला अँटी क्लॉकवाईज कसा समजा एक दगड आहे का घ्या दगड मोठा दगड आहे रस्सीला असा गोल 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 फिरतो हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतो. तर रस्सी गोल गोल फिरत याच्यासोबत ते एक फोर्स लागेल जो कोणाकडे राहील सेंटर करेल. कोणाकडे राहील त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. काय म्हणतात त्याची डेफिनेशन पहा. द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग द रेडियस. याची डायरेक्शन हमेशा रेडियस नुसार राहील. जिकडे रेडियस तशी डायरेक्शन रेडियस नुसार राहील. रेडियस सारखी राहील का अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल अँड का द फोर्स ऍक्टिंग ऑन अ particle performing circular motion along the radius and towards the center of is called as समझला. the force acting on a particle along radius along the and directed towards the direction कोणाकडे असते directed towards center of circle is called as centripetal force is called as. आता लक्ष द्या जर म्हणत असाल तर हा डायरेक्टेड टुवर्ड असते तर हा पार्टिकल पुरा कोणाकडे आला पाहिजे सेंटर कडे येते का म्हणजे याला कोणीतरी बॅलन्स करते. या फोर्सला कोण बॅलन्स करते centrifugal force. The force acting on a particle याच particle actual along the radius and away from the center of circle. हा सेंटर कर येत होता हा अवे जाईल याला म्हणून सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणून FCF. ठीक आहे ना. FCP म्हणजे सेंट्रिपिटल CF म्हणजे सेंट्रिफ्युगल. ठीक आहे ना. The force acting on a particle away from the center of circle along the radius is called as
centripetal force, centrifugal force. The force acting on a particle performing circular motion along the radius and away from the center of circle is called as centrifugal force. Any doubt? अरे एनी डाऊट? ठीक आहे. आता दोन्हीचे फॉर्म्युला सेम आहेत, याचा बी फॉर्म्युला आणि त्याचा फॉर्म्युला सेम आहे. एफ सी पी इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय आर, याचा बी फॉर्म्युला सेम आहे. एफ सी एफ इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय आर, बट इन वेक्टर फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये? वेक्टर फॉर्म लागला तिथे युनिट वेक्टर लागल. वेक्टर फॉर्म मध्ये युनिट वेक्टर लागल. इथे लागते मायनस. काय लागते? म्हणजे रेडियस वेक्टर हमेशा सेंटर पासून दूर जाते रे. इकडे डायरेक्शन कोण झाली? आर ची. सेंट्रिफ्युगल फोर्स ची डायरेक्शन कोणाकडे? इकडे अपोजिट झाली. आर इकडे झाला, सेंट्रिफ्युगल फोर्स इकडे झाला, अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन कसं दर्शवतो? मायनस ला. मायनस नोटेशन कसं करते का? दोन वेक्टर एकामेकाला कसं आहेत? अपोजिट. ठीक आहे ना. या ठिकाणी पहा, रेडियसची डायरेक्शन बाहेर, इकडची डायरेक्शन बाहेर, दोनची डायरेक्शन काय? सेम. याची काही चेंज होणार पण युनिट वेक्टर ना मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे ना. लक्षाला हा सेंट्रिपिटल फोर्स हा वार आहे का? हा सेंट्रिपिटल फोर्स हा. ओके, लक्षाला का? याचे एक क्वेश्चन आहे, ते बहुत फेमस क्वेश्चन आहे, पुरा लिहायला पाहिजे. डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड किती मार्क्ससाठी असते? 2. सेंट्रिपिटल फोर्स कधी आपण शिकला, याचा फ्रेम ऑफ रेफरन्स असते. फ्रेम ऑफ रेफरन्स हा स्टेशनरी असते किंवा इनर्शियल असते. कसं असते? इनर्शियल म्हणजे थांबलेला म्हणू शकतो. हा का असते? नॉन इनर्शियल. ठीक आहे ना. हा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, हा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ. हा रिअल फोर्स असते. हा कशाद्वारे होणारा पदार्थावर रस्सी असते, रस्सीमध्ये टेन्शन येते, त्या टेन्शनद्वारे काय असते? सेंट्रिपिटल फोर्स. पण याचा रिजन पता आहे का? हा कोणता फोर्स असते? सुडो फोर्स. हा रिअल फोर्स असते ना. कोणता फोर्स असते? सुडो फोर्स असते. समजला? लक्षाला? याची डायरेक्शन नेहमी सेंटर कडे असते आणि याची डायरेक्शन नेहमी सेंटरच्या बाहेर असते. समजला? अरे लक्षाला का? नेक्स्ट, याचा फॉर्म्युला दिलाय. याच्या फॉर्म्युला मायनस लागते. मायनस काऊन लागते? कारण की याचे रेडियस वेक्टर ना फोर्सचे वेक्टर का असतात? अपोजिट. याच्या फॉर्म्युला मायनस लागला, पण दोन्हीच्या मॅग्नेट्यूड सेम असते. काऊन आलो? दोन्हीच्या मॅग्नेट्यूड का असते? सेम. ठीक आहे ना. म्हणजे दोन्हीची व्हॅल्यू सेम राहील, फक्त फरक काय राहील? डायरेक्शन. म्हणजे हा फोर्स याला बॅलन्स करेल, या फोर्सला हा बॅलन्स करेल. समजला? लक्षाला का? नेक्स्ट वन, हे पण समजला? आता लक्ष द्या. जर याचे एक्झाम्पल घेतलं तर पहा, आपण सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल घेतलं होता. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. तर सर्क्युलर मोशन करायला, सर्क्युलर मोशन साठी फोर्स जरुरी आहे, सेंट्रिपिटल फोर्स. हिअर सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. किंवा एखादा प्लॅनेट सूर्याभोवती फिरून आला तर कोणता फोर्स असेल तर त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स कोणाला बॅलन्स करून आला? म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. उलटा होईल का? उलटा. सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करून आला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्ही पाहिला असाल, जे एखादा ट्रक या टू व्हीलर हाय स्पीड वर टर्न घेत असेल तर हा टर्न होते का? सिद्धी बांधित जमा. म्हणजे जसे की हा रोड आहे, हे व्हेकल असा गेला पाहिजे, पण याची स्पीड समजा 200 ची आहे. किती आहे? ही गाडी अशी कटते का? कोणता तरी एक फोर्स याला बाहेर खिचते. तो कोणता फोर्स खिचते? सेंट्रिफ्युगल फोर्स खिचते. याचे म्हणजे याच्यावर का समजून आला का टर्निंग वर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स करावा, म्हणून काय करतात ते झुकतात. काय करतात? झुकल्यानंतर काय होतं? त्याच्या सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स होते, म्हणून ते हाय स्पीड ने निघू शकतात. फॉर एक्झाम्पल मोटोजीपी. मोटोजीपी पता आहे? ग्रँड प्रिक्स म्हणतात. ठीक आहे ना. मोटोजीपी एक रेसिंग इव्हेंट असते, ज्या ठिकाणी गाडीची नॉर्मल स्पीड 300च्या वर असते. समजलं का? पण ते गाडी आता टर्निंग आलं तर 10-5 आपण कसं एकदम स्लो करतो, ते करतात का 100-200च्या स्पीडने टर्निंग काढतात. लक्षात. पण त्यासाठी काय करतात? गाडीला काय करतात? लिनिंग. का लिनिंग? तुम्ही बी टर्निंग करणार सायकल रेडी करावं लागते, नाही केला तर
सिद्धा बांधीत जमा, धानाच्या बांधीत धानाच्या रूपात जागे तुम्हाला लावतील नाही का. ओके समजला. बरसातीत असा स्टंट करावचा, रेतीवाल्या जागी करावचा. ठीक आहे ना, लक्षाला का काय प्रॉब्लेम आहे कोणाला. उम्मीद करतो समजला असेल. याच्या दुसरा एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असाल, बस मध्ये गेला असाल, बस समजा लेफ्टले टर्न झाली, तुम्ही बिना हात धरल्याला उभ्या असाल तर कोणीच्या मांडीत मध्ये जाऊन बसाल. समजा एखाद्या आजीबाई असली तर आपल्याला ते गिफ्ट मध्ये काहीतरी देईल, आशीर्वाद देते चांगल्या शब्दात. समजला. अरे समजला का. म्हणजे बस समजा लेफ्टला गेली पण सेंट्रीफ्युगल फोर्सच्या कारणाने आपण कोणावर जातो राईट. समजा बस समजा कमजोर असली, समजा तिच्या खिडक्या कमजोर असल्या, एखादा व्यक्ती बसला, गाडी ड्रायव्हरने एकदम हाय स्पीड मध्ये टर्न घेतला, तर व्यक्ती खिडकीच्या होऊ शकते. पक्का आहे. तर बसवर जाताना बिलकुल टर्न घेत असेल बिलकुल सावधान का बेटा. आपण कोणत्या साईडला जाणार आहोत राईट. त्याचा रिजन पता त्याला काय, ज्या फोर्सचा रिजन पता नसेल कोणते फोर्स म्हणतात, सुडो फोर्स. कोणते फोर्स, कोणत्या फोर्स मुळे तो राईटला जाते, सेंट्रीफ्युगल फोर्स. अशीच एक मशीन वापरली जाते सेंट्रीफ्युगेशनची. पहिल्याच्या जमान्यात दुधाची का काढत होते, फॅट. एक मशीन होते असं गोल 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 फिरत, त्याची काय ते डब्या ठेवल्या जातात गोल फिरत, तर त्याच्यानं काय होतं, सेंट्रीफ्युगेशनच्या कारणाने त्याची मलाई आहे किंवा जो फॅट आहे तो बाहेर निघत होता, बाकीच्या मटेरियल बाहेर निघत होता. मग त्या फॅटला मुजत, ठीक आहे ना, त्याच्यानं दुधाची फॅट. आता तर डायरेक्ट एक मशीन येते, डायरेक्ट लावला तिथे फॅट टाकते इलेक्ट्रॉनिक. ठीक आहे. नेक्स्ट वन, अजून कधी सेंट्रीफ्युगेशनच्या बात केला तर आपल्या घरी आपण काय चालतून धान तांदूळ का तांदूळ गहू चालतून आपण तो काय म्हणतो त्याला चालणी फिरवतून, तर पाहिलं असं पुरा कचरा कुठे येते वर. कारण की आपण शिकला अँटी क्लॉकवाईज फिरवणार कुठे येईल. तुम्ही पाहिलं चालणे अँटी क्लॉकवाईज, या तुम्ही पीठ वगैरे चालत असाल तर अँटी क्लॉकवाईज घुमवता. ठीक आहे ना. त्याच्यानं तो बी कशाचा एक्झाम्पल आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. कशाचा, समजला. उम्मीद करतो समजला असेल. अरे समजला का, सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. ओके. हा लक्ष द्या रे, क्लिअर आहे. ठीक आहे, लक्ष द्या. आता आपण जो टॉपिक डिस्कस करणार तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन UCM, दुसरा आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्वात पहिले याचे मिनिंग काढू. UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पहिले युनिफॉर्मच्या वर्डचा डिकोड करा. युनिफॉर्म म्हणजे शाळेचा जो गणवेश असतो त्याला युनिफॉर्म म्हणतात. यावाला गणवेशला युनिफॉर्म म्हणतात का, काऊन नाही म्हणत. तो इथं कपडा आहे, हा इथं कपडा आहे, मग त्याला गणवेश म्हणतात, या युनिफॉर्म म्हणतात. याला युनिफॉर्म नाही म्हटलं जाईल. रिजन काय, सर्वांचे कपडे काय असतात म्हणजे सारखे पण असते, बदल नसते. पहिली बात बदल नसते. पहिली बात काय, ज्या वस्तूत बदल नाही त्याला आपण काय म्हणतो युनिफॉर्म. कॉन्स्टंट कोणती तरी वस्तू कॉन्स्टंट असते, म्हणजे एखाद्या वस्तूने कोणती तरी वस्तू का असेल कॉन्स्टंट, त्याला म्हणतात युनिफॉर्म. कोणतं, ठीक आहे ना. या ठिकाणी कपड्याच्या कलर कॉन्स्टंट असते शाळेच्या, म्हणून त्याला युनिफॉर्म म्हटलं जाते. येथे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर कोणीतरी कॉन्स्टंट असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असते, स्पीड का असते कॉन्स्टंट का, वेलोसिटी नाही स्पीड. कोण, द सर्क्युलर मोशन किंवा द मोशन ऑफ ए पार्टिकल, अ मोशन ऑफ ए अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. विथ कॉन्स्टंट, जनरली कॉन्स्टंट स्पीड मध्ये अँग्युलर स्पीड घेतात ओमेगा. अँग्युलर स्पीड घेतली कोणती का, अ मोशन ऑफ ए पार्टिकल. समजा हा पार्टिकल आहे, सर्क्युलर मोशन करून राहिला, याची स्पीड कॉन्स्टंट ठेवा का. समजा या ठिकाणी ते वेलोसिटीची डायरेक्शन असे राहील, या ठिकाणी राहील तर वेलोसिटीची डायरेक्शन चेंज झाली म्हणजे वेलोसिटी चेंज झाली, पण स्पीड का पाहिजे कॉन्स्टंट का. द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इज कॉल्ड एज, ठीक आहे ना.
आता या ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट होतं, या ठिकाणी करायला व्हेरिएबल राहील. करायला व्हेरिएबल म्हणजे जो चेंज होईल. मोशन ऑफ ए पार्टिकल विथ motion of a particle along the circumference of circle with variable speed is called as non-uniform circular motion. इथे स्पीड कॉन्स्टंट झाली तर अल्फा किती होईल रे? 0. ओमेगा का झाला कॉन्स्टंट. अँग्युलर ऍक्सेलरेशन करायला 0 कारण की ओमेगा कॉन्स्टंट चेंज झाला का? जर ओमेगा राहील तेव्हा याच्यामध्ये चेंज होईल. हा कॉन्स्टंट झाला अल्फा किती राहील? 0. अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन. आपण दोन ऍक्सेलरेशन शिकला होता, एक एटी ने एक एआर. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन, टॅन्जेन्शियलचा फॉर्म्युला आर अल्फा होता, रेडियलचा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर बाय आर किंवा आर ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे, लक्षात आलं का? किंवा व्ही ओमेगा, दोन पैकी तीन पैकी एक. इथे अल्फा 0 झाला बेटा. एटीची व्हॅल्यू किती येईल? 0. अल्फा 0 झाला ना, पण एआर ची व्हॅल्यू 0 राहील का? नाही, म्हणजे रेडियल ऍक्सेलरेशन राहील, लेकिन टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन किती राहील? 0. ठीक आहे ना, रेडियल ऍक्सेलरेशन राहील लेकिन टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन किती राहील? काय प्रॉब्लेम? समजला? अरे समजला का? नेक्स्ट वन, या साइडला या. A motion of a particle along the circumference of circle with constant नाही, with variable speed is called as या ठिकाणी ना 80 0 राहील ना, कारण की अल्फा 0 राहत म्हणजे याची वेलोसिटी कमी जास्त होईल. वेलोसिटी काय कमी जास्त होईल. समजला का? अरे समजला? याचा एक्झाम्पल कधी घेतला तर आपण एखादी रस्सी बांधल्यानं असं गोल 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 फिरून आलो कॉन्स्टंट स्पीड. ठीक आहे ना? किंवा पंख्याची ब्लेड पता आहे, मी ब्लेडवर समजा एखादा मोम लावलो, मोम समजते ना? ठीक आहे ना? अरे मेणबत्तीचा मोम रे, तो मोम कधी लावलो मी ना, वॅक्स ना, पंख्याला चालू केलं, पंखा फुल स्पीड मध्ये घेऊन, तो वॅक्सची स्पीड कॉन्स्टंट राहील. कोणता तो जो वॅक्स राहील तो कोणता मोशन परफॉर्म करेल? ठीक आहे ना? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्या पंख्याची बटन बंद चालू करा, पंखाची स्पीड कमी होईल ना, तो वॅक्सची बी स्पीड कमी जास्त होईल, तो कोणता होईल? याचा एक्झाम्पल घेताना आपण शिकलो होतं, जे आपण एक्झाम्पल घेऊ, पहिला प्लॅनेटचे मोशन कॉन्स्टंट असते, म्हणजे प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन. दुसरा मूनच्या बी मोशन कॉन्स्टंट असते, मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. तिसरा कोणता? तिसरा रे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस, कारण इलेक्ट्रॉनची बी स्पीड काय असते? कॉन्स्टंट. इकडे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये व्हेकल मुव्हिंग ऑन अ कर्व रोड विथ व्हेरिएबल स्पीड, कमी जास्त स्पीड होते. ठीक आहे ना? एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन करून आला लेकिन स्पीड करायला कमी जास्त होत राहील, तो बी एक्झाम्पल आहे. हा आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ठीक आहे ना? लक्षात आलं का? येथे ओमेगा कॉन्स्टंट असते, तो वेलोसिटी चेंज होते बेटा. ठीक आहे ना? लक्षात आलं का? येथे अल्फा 0 राहील, येथे अल्फा 0 राहणार. इथपर्यंत समजला? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये वेलोसिटी कॉन्स्टंट असते, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वेलोसिटी कॉन्स्टंट राहत नाही. लक्षात आलं का? काय प्रॉब्लेम आहे कोणाला? ठीक आहे? याच्यामध्ये जो मेन टॉपिक शिकवला जाते तो राहते व्हीसीएम. कोण? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. कोणता? म्हणजे एखादा पार्टिकल असा व्हर्टिकल घुमून राहिला, कसा? म्हणजे ते खाली राहिल, जसे की झुला पाहिला असेल. अरे झुला रे, जायंट व्हील म्हणतात त्याला. जायंट व्हील म्हणजे मोठाला झुला. तिथे बसल्यावर बहुत मस्त लागते, वरून खाली जातं बहुत चांगलं लागते. असं लागते की आपला भात बाहेर निघून राहिला लागते ना, वेटलेसनेस फील होते, असं लागतं की कोणी उचलून राहिला आपल्याला. पाहिलं असेल टॉपर झालं तर लागतं का थांबल्यासारखं, स्पीड कम होते. जेव्हा खाली येईल तर स्पीड वाढते, म्हणजे वरचं स्पीड अलग आहे, खालचं स्पीड अलग आहे. तर अशा मोशनला कोणतं मोशन म्हणतात? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मध्ये कशाचे एक्झाम्पल लिहाल? व्हीसीएम. व्हीसीएम म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर. समजला? अरे समजलं का? यूसीएम ना व्हीसीएम.